या चॅनलवरती स्वागत करतो, ज्याचं नाव आहे अवधूत भागवत टेम्पल ब्लॉग्स। आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ब्लॉग्स घेऊन आलेला आहे मंदिराचा। हे मंदिर जिथून जुन्नरला रस्ता जातो, घोडेगावातून जुन्नरला, त्याच रस्त्यावरती एक छोटंसं मंदिर आहे। मंदिराचे नाव भैरवनाथ मंदिर गिरवली। गिरवली ही छोटंसं गाव आहे, तिथं आपण गिरवली केंद्र असं म्हणतो, तिथंच एक मंदिर आहे, अद्भुत असं मंदिर आहे भैरवनाथ मंदिराचं। त्या मंदिराचा आपण पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोर करू। तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्हा, एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे। त्याला तुम्ही व्हिडिओ सुरू करू। भैरवनाथ मंदिर गिरवली हे मंदिर घोडेगावला जाताना म्हणजे आंबेगाव तालुक्यातील घोडेगावपासून जुन्नरला जात असताना आपल्याला वाटेतच एक अद्भुत असं मंदिर पाहायला मिळते। या मंदिराचे नाव भैरवनाथ मंदिर गिरवली। आज याच मंदिराला आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहे। तर सध्या आपण जात असताना एक रस्ता उजव्या बाजूला जात आहे, म्हणजे कोलदऱ्याला। त्यानंतर आपण पुढे आल्यावरती यानंतर आपण चिंचोली या गावात येऊन पोहोचतो। चिंचोली या गावात आल्यावरती एक डाव्या साईडला रस्ता जात आहे, तो रस्ता चास या गावी जात आहे। त्या चास या गावी न जाता आपण सरळ मार्गाने पुढे येऊ, जेणेकरून आपण जुन्नरला च्या रस्त्यावर गिरवली एक छोटेसे गाव आहे, ते येऊन तिथे जाऊया। तिथे एक मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर। या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये की आपण भैरवनाथ मंदिर गिरवली या मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहे। तर ते बघू शकतात की मी ड्रायव्हिंग करत आहे। थोड्याशा वेळात आपण त्या मंदिरा शेजारी असू आणि तो व्हिडिओ एक्सप्लोर करू। ती फक्त चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं काम आहे लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करणे, आणि माझे काम आहे नवनवीन व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणे। तर ते बघू शकता की आपण गिरवली जवळ आलेलो आहे। गिरवली जवळ एक वाडी म्हणजे कृष्णवाडीच्या अगदी थोडंसं अंतरावरती पुढे गिरवलीचे भैरवनाथ मंदिर लागते। हे मंदिर गिरवलीच्या अगोदर मंदिर येते, भैरवनाथ मंदिर। जुन्नरला जात असताना तुम्ही कधी पण घोडेगावातून निघाला असन जुन्नरला, तुम्हाला वाटतच आहे भैरवनाथ मंदिर पाहायला मिळतं। हे बघू शकता तुम्ही की भैरवनाथ मंदिराच्या शेजारी आलेलं आहे। इथं अद्भुत असं झाड दिसलेलं आहे, तुम्ही बघू शकता। निसर्गाने अतिशय सुंदर प्रकारे हे या झाडाला बनवले। त्यानंतर आपण मंदिराच्या समोर आल्यावरती या मंदिराचा बाहेरचा जो पोर्शन आहे तो एक्सप्लोर केला। त्यानंतर आपण या मंदिराच्या आत प्रवेश करूया आणि आतला जो पोर्शन आहे तो बघूया कसं काय। तर ते बघू शकता आत प्रवेश केलेला आहे। प्रवेश केल्यानंतर या मंदिराचे जे दरवाजे आहे ते बघू शकता, भक्कम असे हे दरवाजे लाकडाने बनवलेले। त्यानंतर आपण या प्राचीन काळाची घंटा वाजवूया। घंटा वाजवल्यानंतर आपणास प्रथम महादेवाचे वाहन नंदी पाहायला मिळते। तर नंदी पाहून झाल्यावरती भैरवनाथ महाराजांची मूर्ती आपणास नजरेस पडते। ते बघू शकता ही भैरवनाथाची मूर्ती
या मंदिराचे छोटेसे गेटला कुलूप असल्यामुळे आपण काही आत प्रवेश करत नाही. तुम्हाला थोडक्यात बाहेरून तुम्हाला मूर्ती दाखवता येईल. ही अशा प्रकारे आहे मूर्ती. अतिशय सुंदर प्रकारचे हे मंदिर, छोटेसे मंदिर भैरवनाथाचे. आणि खालीच महादेवाची पिंड, अतिशय सुंदर रूपाने ही पिंड आहे. तर या मंदिराचा जो आतला पोर्शन आहे, खिडक्या असतील, कलर काम असेल, डिझाईन असतील, हा या मंदिरातला आतला पोर्शन. आताच आपण एक्सप्लोर केला. तर आपण या मंदिराचे जे आतले जे नाव आहे फळकावरती बघू शकता. ही नाव कशा प्रकारे आहे. हे मंदिर जुनं पुराणे असल्यामुळे याच्यावरची नावं जी आहे ती पुसली गेलेली आहे. तर आपण बाहेरचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू ठेवू. बाहेर आल्यावरती उजव्याच हाताला मंदिराच्या एक छोटंसं मंदिर आहे, भैरवनाथ महाराज मंदिर गिरवली. या झाडाच्या खाली एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे. तिथे भैरवनाथ महाराजांच्या काही मूर्त्या ठेवलेल्या आहे, छोट्या छोट्या दगडाने बनवलेल्या. शेजारीच एक ट्री आहे. त्यानंतर एक छोटंसं मंदिर दिसते. त्या मंदिरात साईबाबाची मूर्ती आहे व त्या पाटील दत्त दिगंबर यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळते. या सुंदर प्रकारचे छोटंसं मंदिर होतं. तर हे जे मंदिर आहे हे अगदी रस्त्याच्या कडेला असल्यामुळे इथं फार लोक येत राहतात. तर बघू शकता की आपण त्याच मंदिराच्या उजव्या हाताला असलेले शनी मंदिर पण आता एक्सप्लोर केले. आणि या मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले सभागृह, तुम्हाला सांगितलं होतं की जे प्रवास पर्यटक असतात ते इथं या सभागृहात येत असतात. या सभागृहामध्ये अनेक लोक जेवण्यासाठी येत असतात किंवा बसण्यासाठी येत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की विचारा. अतिशय छोटासा व्हिडिओ झालेला आहे या मंदिराचा, भैरवनाथ मंदिर गिरवली. या व्हिडिओला लाईक मात्र द्या आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन किंवा अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळतील. आणि बाजूला बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे ते बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर तुम्हाला भेटतो असेच नवीन एका लोकेशनवरती. तोपर्यंत बाय बाय.